सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे जॉग्राफी किंवा भूगोल. 39 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 28 जुलै 2022. इथे दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. भूगोल इयत्ता 12वी, कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. चला तर पाहूया आपण या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊया. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि आणखी एक सूचना, प्रत्येक नवीन प्रश्न किंवा प्रमुख प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. आपण ही प्रश्नपत्रिका आता सोडवूया. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागात पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला आहे. दुसऱ्या भागामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे 2021 पासूनच्या प्रश्नपत्रिका 24पर्यंत प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका मी पोस्ट केलेले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. क्रमाने तुम्हाला पाहायला मिळतील. या सर्व बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि भाग क्रमांक 3मध्ये 5वा, 6वा, 7वा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची भूगोल या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक आहे 5वा. टिपा लिहा. कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आणि 12 गुण आहेत, म्हणजे 1 टिपा लिहायला 4 गुण आणि 5 पैकी 3 सोडवायच्यात. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. 2. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. 3. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. 4. भूगोलाच्या शाखा आणि 5. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. आता आपण इथे 5ही टिपा लिहा प्रश्न सोडवणार आहोत. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यापेक्षा कमी झालेला असतो. तिसऱ्या टप्प्यात जन्मदरसुद्धा कमी होऊ लागतो, परंतु जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याने लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो, परंतु लोकसंख्या वाढत असते. यामध्ये देशाचा प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न वाढलेले असते. ते साधारणपणे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक असते. त्यामुळे देशातील गरिबी कमी होऊन नागरिकांचे राहणीमान उंचावलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला असतो. तसेच देशातील नागरिकांची उंचावलेल्या सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा या ठिकाणी विस्तार झालेला पाहावयास मिळतो. देशातील नागरिकांची शैक्षणिक पातळी उंचावलेली असते. तर कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटल्यामुळे जन्मदर कमी होऊन कुटुंबाचा आकार कमी झालेला आढळतो. जे विकसनशील देश विकसित टप्प्याकडे जात आहेत असे देश प्रामुख्याने या टप्प्यात येतात. उदाहरणार्थ चीन. टिपा लिहा क्रमांक 2. ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. त्यातला पहिला मुद्दा ग्रामीण वस्त्यांमधील आंतरक्रिया. वस्त्यांमधील आंतरक्रिया. ग्रामीण भागात राहणारे लोक जास्तीत जास्त प्राथमिक व्यवसायात गुंतलेले दिसून येतात. शेती व शेतीला पूरक व्यवसायात जास्तीत जास्त लोकसंख्या गुंतलेली असते. जो प्रदेश वनाच्या सीमेवर आहे त्या प्रदेशात वनातील पदार्थ गोळा करणे तसेच लाकूडतोड हे व्यवसाय विकसित होतात. काही भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला दिसून येतो. त्या भागात मानवी वसाहती स्थापन होतात. भारतात बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला दिसून येतो. किनारपट्टी तसेच नदीकाठच्या प्रदेशात मासेमारी व्यवसाय विकसित झालेला दिसून येतो.
काही ग्रामीण वसाहतीत धार्मिक कार्ये, पर्यटन, छोटी दुकाने विकसित झाल्याचे दिसून येतात. 2. नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. वस्त्यांमधील आंतरक्रिया छोट्या खेड्यांचेच रूपांतर शहरांमध्ये झाल्याचे दिसून येते. नागरी वसाहतीत द्वितीयक व तृतीय श्रेणीचे व्यवसाय विकसित झाल्याचे दिसून येतात. नागरी भागात कारखानदारीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. जास्तीत जास्त लोक या क्षेत्रात काम करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्याही नागरी भागात जास्त असल्याचे दिसून येते. पर्यटन, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मोठी दुकाने, इतर व्यवसाय या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत उत्पन्नही नागरी भागात जास्त असते. टिपा लिहा क्रमांक 3. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. उष्णकटिबंधात लाकूड टणक असल्यामुळे हा व्यवसाय विकसित झालेला नाही. परंतु समशीतोष्ण कटिबंधात मात्र मऊ लाकूड असल्यामुळे व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आहे. मोसमी हवामानाच्या प्रदेशातील काही देशात व्यापारी तत्वावरील लाकूडतोड विकसित झाली आहे. उदाहरणार्थ भारत, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात व सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्त आहेत. जगात सर्वात जास्त व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनात केला जातो. सूचीपर्णी वनांमध्ये स्प्रूस, फर, पाईन, ज्युनिपर, सिडार, लार्च, ओक, हेमलॉक इत्यादी वृक्ष प्रकार आढळतात. कॅनडा, रशिया या देशांमध्ये व्यापारी तत्वांवरील लाकूडतोड व्यवसाय अधिक प्रमाणात विकसित झाला आहे. हिवाळ्यात कमी तापमानामुळे नद्या गोठतात. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला आधुनिक यंत्राच्या सहाय्याने वृक्षतोड करतात व त्या नद्यांच्या पात्रात ठेवतात. उन्हाळ्यात नद्यांच्या पात्रातील बर्फ वितळल्यावर लाकडाचे ओंडके वाहत जातात व इच्छित स्थळी ते अडवले जातात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च येत नाही. या प्रदेशात लाकूड गिरण्या, लाकडाचा लगदा व लाकडी सामान निर्मिती हे उद्योग विकसित झाले आहेत. टिपा लिहा क्रमांक 4. भूगोलाच्या शाखा. उत्तर. पृथ्वीवरील विविध घटक आणि घडामोडींचा त्यामागील कार्यकारण संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोल शास्त्राच्या 2 मुख्य शाखा आहेत. मात्र त्या प्रत्येक शाखेच्या अनेकविध उपशाखा आढळतात. नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. हा अभ्यास स्थूलमानाने पृथ्वीचे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या घटकांशी संबंधित असतो. यातूनच खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, भूशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र आणि जीवभूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखांचाही विकास होत गेला. त्याच वेळेस मानवाने आपल्या बुद्धी व कौशल्याच्या जोरावर पृथ्वीवर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. यातूनच मानवी भूगोल ही भूगोलाची दुसरी प्रमुख शाखा उदयास आली. मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी असून लोकसंख्या, लोकसंख्येचे जागतिक वितरण, त्यांचे निवास, व्यवसाय, संस्कृती, संघटन प्रदेशानुसार बदलते. या सर्वाचा अभ्यास करणाऱ्या विविध उपशाखाही उदयास आल्या. आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, शहरी भूगोल आणि वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या प्रमुख उपशाखा आहेत. प्राकृतिक आणि मानवी भूगोलाच्या सर्व उपशाखा या एकमेकांशी संबंधित आहेत. टिपा लिहा क्रमांक 5. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. अ. उत्तर अमेरिका खंडात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा यांचे सलग क्षेत्र. न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिम प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, दक्षिण प्रदेश व पश्चिम प्रदेश यांचा समावेश होतो. 1. खनिजांचा समृद्ध साठा, कृषी उत्पादने, पंचमहासरोवरे, दंतूर किनारपट्टी, भांडवलाची उपलब्धता, स्वस्त व कुशल मनुष्यबळ, विस्तीर्ण बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान ही या औद्योगिक प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. 2.
या प्रदेशात विविध वाहने, विमाने, पेट्रोकेमिकल, दूरसंचार उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे या उत्पादनांसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. दक्षिण अमेरिकेतील औद्योगिक प्रदेशात अर्जेंटिना, ब्राझील, चिली यांचा समावेश होतो. 1. सुपीक प्रदेश, खनिज तेलाचे समृद्ध क्षेत्र, स्वस्त मजूर ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. 2. हे औद्योगिक प्रदेश निर्यातक्षम अन्नपदार्थ, धातू व यांत्रिकी उद्योग, पेट्रोलियम, कापड, पादत्राणे, घरगुती उपकरणे या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत. युरोपमधील औद्योगिक प्रदेशात जर्मनी व फ्रान्समधील उर्वरित क्षेत्र, इटली आणि ग्रेट ब्रिटनमधील काही भाग, तसेच युरोपीय रशियातील मॉस्को, तुला, व्लादिमीर त्रिकोण, उर्ल, होल्गा क्षेत्र आणि स्कॅव्हेंडियन देश, स्वित्झर्लंड व पोलंड यांचा समावेश होतो. 1. रूर, राईन या नद्यांचा प्रदेश, मुबलक खनिज संपत्ती, मासेमारीला अनुकूल हवामान, चराऊ कुरणे, कोळसा व लोह खनिजांनी समृद्ध क्षेत्र, उत्तम नैसर्गिक बंदरे, यांत्रिकीकरण, कुशल कामगार आणि विस्तीर्ण बाजारपेठा ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. 2. धातू उत्पादने, रसायने, रेल्वे वाहतूक उपकरणे, जहाज बांधणी, विद्युत ऊर्जा उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही या औद्योगिक प्रदेशातील प्रसिद्ध उत्पादने आहेत. आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील व्हीट वॉटर सँड, किंबर्ले, कांगो, घाना, झांबिया आणि दक्षिणेकडील भाग हे आफ्रिका खंडातील औद्योगिक प्रदेश आहेत. 1. सोन्याचा सर्वाधिक साठा, विस्तृत भूमी ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. 2. हिरे, सोने व उत्पादनासंबंधित उत्पादने निर्माण केली जातात. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न जो आहे तो एकूण 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न आहे, उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 2-3दा वाचला की उत्तरे सहज सापडतात. उतार्याला शीर्षक आहे पर्यटन नियोजन. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यातील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायाद्वारे दर्शवलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आता यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. 4 गुणांचे 4 प्रश्न. 1. पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? 2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय? 3. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे लिहा. 4. नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहूया. क्रमांक 1. पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? उत्तर. पर्यटन क्षेत्रात अनेक उद्योग जटिल मार्गाने काम करीत असतात आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्यामुळे पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता वाटते. 2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? उत्तर. नियोजनात समुदायांचे महत्त्व असून अनेक उद्योगांना लागणारे मनुष्यबळ विविध समुदायातून उपलब्ध होते. 3रा प्रश्न. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. उत्तर. 1. निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतात. 2. पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाते. 4था प्रश्न. नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? उत्तर. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी
आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आणि दीर्घकालीन कार्य असते. प्रश्न क्रमांक ब आहे, आकृती काढून नावे द्या. कोणत्याही 2 आकृत्या काढायच्यात. 3 विचारल्यात, 2 काढायच्या. 4 गुण आहेत म्हणजे 1 आकृती काढायला 2 गुण. त्रिकोणी वस्ती किंवा त्रिकोणाकृती वस्ती 2. उद्योगांचे कच्च्या मालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण आणि 3 प्राथमिक आर्थिक क्रिया. त्यातली ही पहिली आकृती आहे त्रिकोणाकृती वस्ती. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकात ही आकृती आहे अशीच काढा, 2 गुण मिळतात. दुसरी आकृती आहे कच्च्या मालाचे स्रोत. कच्च्या मालाचे उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये कच्च्या मालावर आधारित, कृषी आधारित, खनिजांवर आधारित, सागर आधारित, प्राणी उत्पादने आधारित आणि वन आधारित अशा प्रकारे लिहा. तिसरा प्रकार आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूड, फळे, कंदमुळे गोळा करणे. कोणत्याही 3 आकृत्या काढा. 2 काढायच्या, 3 विचारलेल्या आहेत पण 3ही काढा. प्रश्न क्रमांक 7. सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही 1 प्रश्न सोडवायचा. 2 पैकी 8 गुण आहेत. 1. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक लिहा. 2. प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा. आता आपण 2ही प्रश्न सोडवूया. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक कोणते? उत्तर. 1. शेती. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धतीचा वापर यामुळे शेती उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवड पद्धत, वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होऊन लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ चीन, भारत या आशिया खंडातील देशात वैशिष्ट्यपूर्ण शेतीत भात पिकाचे उत्पादन जास्त असून तेथे लोकसंख्या जास्त आढळते. 2. खाणकाम. चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात अनेक उद्योग केंद्रित होतात. त्यामुळे तेथे अनेक प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होत असते. उद्योगांना आवश्यक असणारे कुशल, अकुशल कामगारांच्या वस्त्या या प्रदेशात असल्यामुळे हे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचे पठार. काही खनिजांचे मूल्य जास्त असून विषम नैसर्गिक परिस्थिती असतानाही खनिजांचे उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश. क्रमांक 3. वाहतूक. वाहतूक मार्गाच्या सुलभ उपलब्धतेमुळे कोणत्याही प्रदेशात जाण्या येण्यास सोयीचे असते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ मुंबई शहर. या उलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. उदाहरणार्थ डोंगराळ व ग्रामीण भागातील वस्त्या. सागरी वाहतुकीमुळे व्यापारास चालना मिळते. अशा रीतीने अशा किनारी प्रदेशात लोकसंख्या वाढलेली आढळते. क्रमांक 4. नागरीकरण. लहान मोठ्या उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होत जातात. तेथे लोकसंख्या वाढते व वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीय व्यवसायांमध्ये वाढ होते. त्याचबरोबर शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था व मूलभूत सोयीसुविधा यांची उपलब्धता, रोजगाराच्या संधी यामुळे अनेक प्रदेशात शहरी वस्त्यांचे पट्टे आढळतात. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड. 5. राजकीय घटक व शासकीय धोरणे. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण अथवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ रशिया देशातील सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या भागात लोकांनी स्थलांतरित व्हावे यासाठी रशियन शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा दिल्याने या प्रदेशात लोक स्थलांतरित होत आहेत. जपानमध्ये टोकियो शहर सोडण्याकरिता तेथील प्रशासन लोकांना प्रोत्साहन स्वरूप पैसे देत आहे. प्रश्न 2. प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा. उत्तर. प्रादेशिक भूगोलात प्रदेश ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. एका विशिष्ट प्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचा अभ्यास प्रादेशिक भूगोलात केला जातो. प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी वेगवेगळ्या निकषांवर आधारित सामूहिक गुणधर्म किंवा समस्या असलेले लहान किंवा मोठ्या विस्ताराचे सलग एक समान क्षेत्र म्हणजे प्रदेश होय. थोडक्यात समान वैशिष्ट्य, समान गुणधर्म किंवा समस्या असणाऱ्या छोट्या किंवा मोठ्या सलग क्षेत्राला प्रदेश म्हणतात.
प्रदेश लहान किंवा मोठा असू शकतो. तसेच प्रत्येक प्रदेशाला एक निश्चित सीमारेषा असते. ही सीमारेषा एका प्रदेशाला दुसऱ्या प्रदेशापासून पूर्णतः वेगळे करते. प्रदेशाच्या सीमा या प्राकृतिक, राजकीय किंवा अन्य घटकांच्या आधारे ठरवल्या जातात. असमतोल दूर करण्याच्या धोरणात पुढील बाबींचा समावेश होतो. 1. अविकसित प्रदेश शोधणे. 2. हे प्रदेश शोधण्यासाठी निश्चित निकष ठरवणे. 3. हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधणे. 4. निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधी किंवा अनुदान मंजूर करणे. 5. ज्या विभागांमध्ये तातडीने गुंतवणुकीची आवश्यकता आहे असे विभाग ठरवणे. उदाहरणार्थ रस्ते, शाळा, सिंचन उद्योग, गृहबांधणी, आरोग्य इत्यादी. 6. अशा विभागांमध्ये विभागनिहाय गुंतवणूक करणे आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेणे. 7. आदिवासी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, दुष्काळी किंवा अवर्षणग्रस्त प्रदेश, नैसर्गिक आपत्तींचे त्रस्त प्रदेश यासारख्या प्रदेशांमध्ये विशेष अनुदान निधी मंजूर करणे. 8. सार्वजनिक आणि पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने विशेष अग्रक्रम ठरवणे. 9. आणि संपूर्ण देशाचा संतुलित विकास होईल या दृष्टीने आवश्यक तेव्हा उद्योगांचे व अन्य व्यवसायांचे विकेंद्रीकरणाचे धोरण ठरवणे आणि राबवणे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची इयत्ता 12वीची भूगोल या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.